नारायण बाबा, ज्याला आपल्या जीवनामध्ये नराचा नारायण करायचा आहे त्यानं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, गाथेचं पारायण, भागवताचं पारायण केलंच पाहिजे. का बरं मायबा? कारण ज्या भगवंतानं ज्ञानेश्वरी सांगितली तो सर्वसामान्य नाही, जगाचा चालक मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. ज्या भक्ताकरता गीता सांगितली तो भक्त सुद्धा सर्वसामान्य नाहीये. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे जे सारथ्यपण पार्थाचे करीतसे. सांगणारा सुद्धा सामान्य नाहीये आणि ऐकणारा सुद्धा सर्वसामान्य नाही. हे गीतेच्या बाबतीमध्ये. तसं पैठण तीर्थक्षेत्रामध्ये निवासाच्या ठिकाणी सांगणारे सुद्धा सर्वसामान्य नाहीत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, पण लिहिणारे सुद्धा सर्वसामान्य नाहीत. सहज ज्ञानोबारांनी मेलेल्या माणसाच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला उठवलं. नुसतं उठवून त्याला मोकळं केलं असं नाही, किंवा वढून ताडून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहिली असं नाही. सच्चिदानंद बाबा आदरे, आदरे हा शब्द फार महत्वाचा आहे. सच्चिदानंद बाबा आदरे लेहक झाला. मग महाराज या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर ज्याला पारायण करायचं आहे त्याला अगोदर नारायणापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यानं जीवनामध्ये पारायण केलंच पाहिजे. का बरं? काय ज्ञानोबाराय आमच्यावरती कृपा करत नाही? काय ज्ञानेश्वरी आमच्यावरती कृपा करत नाही? भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी, 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 भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी. वर्णन करत असताना नामदेव महाराज सांगतात, बाबड्या हो काय करा, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, परिणाम कृपा करे हरी दयावरी. मी मगाशीच प्रमाण सांगून गेलो. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता. हा प्रश्न अर्जुनेसी, अर्जुनाने देवाला प्रश्न करावा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगावं. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा तेच आपल्या समोर ज्ञानेश्वरीच्या रूपानं दिलेलं आहे. म्हणून भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरिपाठ असेल, दुपारच्या वेळामध्ये महिला भजन असेल. आज आमच्याच गावातल्या महिलांचं भजन होतं बरं का, श्रीराम महिला भजनी मंडळ शिंदेवाडी. आणि आता कीर्तन आहे. पुन्हा कीर्तनानंतर ज्यासाठी तुम्ही ज्या प्रसादाची वाट पाहता तो बरोबर 8:30ला मिळतो का 9ला मिळतो का 9:15ला मिळतो तेही आपल्याला बघावं लागते. फार गोड आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थांनी केलेत. ग्रामस्थांना द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडेच माय बाप विठ्ठल.